जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्वच क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगती पथावर आहे. संस्थेत खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBA, CA, BCA, BCS, DSM, DMLT, D.Ed, B.Ed, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MSc Data Science, MSc Cyber Security, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM Nursing, GNM Nursing, इंटरनॅशनल स्कूल असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पस मध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यांसारखे वर्ग कॅम्पस मध्येच घेतले जातात. तसेच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MHT, CET यांसारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकवावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्यावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृती सोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी येथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत व्हावा या उद्देशानं त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीनं केले जाते. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसन मुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरचा उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार,
फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 25% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. बजाज अलायन्स, HDFC बँक, Volkswagen, फोर्स मोटर्स, TCS, येस बँक कॉग्निजंट, जिओ, VI, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसेच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, हॉस्पिटल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे. पुणे या विद्येच्या माहेर घरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेनं वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. शार्दूल सुधाकरराव जाधवर यांनाही एक आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून, आदर्श नियोजनकार म्हणून पुरस्कार देता येतो. पण तो अडचणीचा एक भाग आहे की पंडित जवाहरलाल नेहरूच्या मार्गावर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर हा पुरस्कार तुम्ही स्वतःलाही देऊ शकता. कारण पंडित नेहरूंनी भारतरत्न हा स्वतःला पुरस्कार दिला. तर कधी कधी मला वाटतं की असाही एक आदर्श संस्थाचालक पुरस्कार हा तुम्ही कधीतरी तुम्हालाही स्वतःला देण्याचा काहीतरी केलं पाहिजे. इतकी उत्तम व्यवस्था तुम्ही इथं केली आणि त्यासाठी मात्र अभिनंदन. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून निवडणुकीपुरती राजकारण, पण निवडणूक संपली की समाजकारण करा हे सांगणारी शिवसेना प्रमुख नव्या पिढीला माहिती नाहीये. कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा. आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसतंय, प्रवाहपतीत होऊ नका बरं. कधी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तो पुढे जाईल. त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे येऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही देशसेवा हीच ईश्वर सेवा, मानवता सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आपण आपल्या राजकारणात ज्यांची ज्यांची इच्छा आहे
त्यांनी यावं. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, हे लक्षात घ्या. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे, बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावा. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत. ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर. एक लेखक असं म्हणतो की सारे धर्मग्रंथ वाचत असताना, पाने चाळत असताना मी फक्त एकच चूक केली, बोटाला जिभेवरती नेलं आणि मी स्वतः सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी थुका लावला आणि मी माणूस झालो. ज्यावेळी घराला रंग लावायचं ठरवलं त्यावेळेला मला भीती वाटू लागली की माझ्या घराला कोणत्या पद्धतीचा रंग लावला पाहिजे, कारण रंगावरती जात आणि धर्म ठरत असेल तर माझे घर मी पांढरे शुभ्र करून टाकले आणि मी जातीला चुना लावला आणि मी माणूस झालो. जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. ठराविक महिला राजकारणात आणि समाजकारणात नको. तुम्ही जर आलात तर ही टीका करण्याची पद्धत 90% बंद होईल. हे ट्रोलिंग जे आहे ते 90% बंद होईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. वृषाली रणधीर या नेसवाडीय वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य आहेत. मात्र तेवढीच त्यांची ओळख नाही. शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विविधांगी सकारात्मक कार्याचा आदर्श त्यांनी उभा केला आहे. त्यामुळे अध्यापन, अभ्यासवृत्ती, संशोधन आणि विधायक कामांमध्ये सक्रिय सहभाग असे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या विचार आणि कार्यातून घडवले आहे. वृषाली रणधीर यांनी आपला शैक्षणिक आलेख M.Com, सेट, M.Phil, PhD असा उंचावत ठेवला आहे. त्यांच्याकडे 30 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. कॉमर्स, मॅनेजमेंट, आंत्रप्रनरशिप हे त्यांच्या अभ्यासाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अध्यापक, विभाग प्रमुख, संशोधन मार्गदर्शक, प्राचार्य या पदांवर त्यांनी बहुमोलाचे कार्य केले. बचत गट, सूक्ष्म उद्योग तसेच बिझनेस एथिक्स या विषयांवर त्यांनी पुस्तकांचे लेखन केले आहे. अर्थशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर 36हून अधिक संशोधन प्रबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत. विविध संस्था, संघटनांमध्ये त्या मार्गदर्शक म्हणून आपल्या अनुभवांचा लाभ देत आहेत. दीपस्तंभ संस्था, चैतन्य कला अकॅडमी, IT एज्युकेशन सोसायटी, जय जवान एज्युकेशन सोसायटी यांच्या त्या संस्थापक, अध्यक्ष व सदस्य आहेत. चीन, जपान, मलेशिया, थायलंड अशा विविध देशांचा अभ्यास दौरा त्यांनी केला.
NSSच्या कार्यक्रम अधिकारी व समन्वयक म्हणून काम करताना त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या जीवनाला आकार व दिशा देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. वृषाली रणधीर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेकडून नागरी सत्कार, राजश्री शाहू महाराज गुणवंत पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता गौरव, क्रांतिज्योती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार यांचा उल्लेख करता येईल. वृषाली रणधीर यांनी आपल्या सुसंस्कृत व सन्माननीय कार्यशैलीने शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उभारलेल्या कार्याचा आणि त्यांच्या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांना सप्रेम जय भीम. मी प्रोफेसर डॉक्टर वृषाली सुरेंद्र रणधीर, प्राचार्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज, नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स. आज आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये सहभागी होत आहोत. हे 6वं वर्ष आहे. मी सुरुवातीला संस्थेचं अभिनंदन करते. जाधवर ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन. या उपक्रमामध्ये आज व्याख्यान देत असताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण हे वर्ष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीचे 200 वर्षाची सुरुवात आणि महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षाची सुरुवात. म्हणजे 199 वर्ष महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जयंती वर्ष आणि 99 वर्ष महाडच्या चौदार तळ्याचं सत्याग्रह. हा दुग्ध शर्करा योग आहे आणि जाधवर ग्रुपतर्फे ह्या व्याख्यानमालेला सुरुवात करून 6 वर्ष होत आहेत. हे 6वं वर्ष. खूप खूप अभिनंदन. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये महिलांची चळवळ किंवा महिलांचं योगदान हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा आपल्या कार्याला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्यासमोर माता रमाईचा चेहरा आहे. ज्या ज्या वेळेला ते कोणतंही पाऊल उचलतात त्यावेळेला महिलांच्या बाबतीमध्ये असलेली त्यांची जी काही विचार प्रणाली आहे, जी विचारधारा आहे, ती खूप प्रखरपणे जाणवते आपल्याला. म्हणजे महिलांसाठी हिंदू कोड बिल तयार करत असताना त्यांचा इतका प्रचंड अभ्यास दिसून येतो की हिंदू कोड बिलामध्ये महिलाविषयक धोरण सांगत असताना इतके बारकावे एखादी व्यक्ती कसे काय अभ्यासू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला इतके बारकावे कसे समजू शकतात. तर माता रमाईबरोबर जे काही त्यांचा संवाद होत असेल किंवा रमाईचे विचारधारा काय आहेत, रमाई त्यांना कोणते मुद्दे सांगत असेल, ते सगळे रिफ्लेक्ट झालेले दिसतात हिंदू कोड बिलामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्वतःची जी जीवन प्रणाली आहे, जो जीवनाचा त्यांचा पट आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहानपणापासून म्हणजे फळ्याला स्पर्श होऊ न देणं किंवा बैलगाडीतून ओढून कोणीतरी खाली उतरवणं केवळ मागासवर्गीय आहे किंवा खालच्या जातीचं आहे म्हणून मिळालेले जे चटके आहेत ते चटके इतके प्रखर आहेत की पुढे जाऊन कोणत्याही समाजाला, मागासवर्गीय कोणत्याही समाजाला त्रास होऊ नये याच्यासाठी धोरणांची अंमलबजावणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. म्हणजे आपल्याला पाणी प्यायला मिळालेलं नाही. पिण्याचं पाणी ही खरं म्हटलं तर अगदी प्राथमिक गरज आहे. जनावरांना पाणी उपलब्ध होतं पण माणसांना होत नाही. मग त्याच्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह करणारे बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जी कार्याची विचारधारा आहे ही गौतम बुद्ध जे स्वतः राज्य त्याग करणं, नदीच्या पाण्याचा वाद चाललाय म्हणून राज्यच नको मला, महात्मा ज्योतिबा फुले जे आपल्या घरच्या पाण्याचा हौद खुला करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात. म्हणजे पाण्यासाठी चाललेली जी लढाई आहे
ही एका गुरुकडून शिष्याकडे, पुढे त्या गुरुकडून पुढच्या शिष्याकडे, अशी ती वाहत जाणारी जी विचारधारा आहे ही मला खूप महत्त्वाची वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला महिलांना जी प्रेरणा दिलेली होती, जे महिलांचं एकत्रीकरण केलं होतं, महिला मोठ्या संख्येने महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे महिला सबलीकरणाच्या बाजूने कितीतरी पटीने, जास्त पटीने विचार करताना दिसतात. म्हणजे ही चळवळ जर पुढे न्यायची असेल तर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असला पाहिजे, असं प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. म्हणून महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 20 मार्च 1927ला सुरू केलेली त्यांची चळवळ आता ह्या 20 मार्च 2027ला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ह्या विचार प्रवाहामध्ये मला त्याचं एक व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, ह्याचा मला जास्त अभिमान वाटतोय. 100 वर्षापूर्वी ज्या वेळेला वाहतुकीची सोय नव्हती, संपर्काची साधनं नव्हती, अशा वेळेला महिलांना एकत्र करणं आणि त्यांना चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी तिथे बोलवणं, जमा करणं, त्यांची उपस्थिती तिथं दाखवणं, हे बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रेरणेतून करत होते, कोणती अशी जिद्द होती त्यांच्याकडे की तिथपर्यंत महिलांना आपण घेऊन जायचं आणि त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करायची, चळवळीची ज्योत आपण तिथं तयार करायची, ती तेवत ठेवायची. हा खूप मोठा संघर्ष आहे बाबासाहेबांच्या दृष्टीने. आणि तिथे ज्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या होत्या त्या महिलांना महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर भाषण देतात आणि त्या महिलांना सांगतात की तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहात, पण तुमच्यात बदल झालाय, हे कसं सिद्ध होणार? तुमच्यातला झालेला बदल लोकांना कसा दिसणार? तर उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या घरी परत जाल त्यावेळेला तुमची साडी नेसण्याची पद्धत बदला. म्हणजे एक ते नॉर्म्स होते की उच्चभ्रू स्त्रियांनी कशी साडी नेसायची, मागासवर्गीय स्त्रियांनी साडी कशी नेसायची, ती मागासवर्गीय स्त्री ही साडी नेसण्याच्या पद्धतीनेच ओळखता येत होती. मग तुम्ही गुडघ्यापर्यंत जी कातकरी समाजात, आदिवासी समाजात अजूनही त्या पद्धतीने साड्या नेसल्या जातात की गुडघ्यापर्यंत ती खोचलेली असते, तर तशी न नेसता ज्या उच्चभ्रू बायका सहावार साडी कशी पायापर्यंत असते, तर त्या पद्धतीने तुम्ही त्या साड्या नेसल्या पाहिजेत. तुम्ही ओळखता नाही आलं पाहिजे मागासवर्गीय आहात म्हणून. तर तुम्ही जर तुमची साडी नेसण्याची पद्धत उद्या जाताना बदलली तर मला असं वाटेल की तुमच्या मत परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे किंवा तुम्ही जे मी सांगतोय ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे याची ती खात्री असेल. आणि सांगायला आनंद वाटतो, ज्या वेळेला परतीच्या प्रवासाला ह्या सगळ्या महिला निघाल्या होत्या त्यावेळेला त्यांनी गुडघ्यापर्यंत खोचलेली जी साडी होती तिच्याऐवजी गोल पातळ पायापर्यंत नेसलेल्या साड्या. आणि बाबासाहेबांना खूप आनंद झाला की मी जे सांगतोय ते ह्या महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. म्हणजे माझ्या क्रांतीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, माझ्या चळवळीला हा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. आणि इथून पुढे जे जे बदल मी सांगेन ते बदल ह्या महिला करतील. आणि ज्या वेळेला महिला बदल घडवून आणतात त्यावेळेला समाजामध्ये मोठा बदल घडत असतो. आणि बाबासाहेबांना मिळालेली ती पहिली पावती होती की ह्या सगळ्या महिला गोल साडी नेसून, पायापर्यंत असणारं गोल पातळ नेसून त्या परतीच्या प्रवासाला निघालेल्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला खूप आनंद झाला. आणि ह्या सगळ्या महिला जेव्हा आपापल्या घरी पोहोचल्या, आपापल्या गावांमध्ये पोहोचल्या, तिथे त्यांनी समतेची ज्योत पेटवायला सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण होतं ते आपल्या घराघरातून, समाजातून ते इम्प्लिमेंट करायला त्यांनी सुरुवात केलं. 1942 सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला एक महिला परिषद घेतलेली होती. त्या महिला परिषदेमध्ये खूप महिलांचा सहभाग होता. मोठ्या प्रमाणावरती नागपूर या ठिकाणी महिला गोळा झालेल्या होत्या आणि त्या महिलांनी एकजुटीने बाबासाहेबांचं काम पुढे नेण्याची तयारी दाखवलेली होती. त्यावेळेला बाबासाहेबांना खूप आनंद झालेला होता की महिला ह्या घराघरामध्ये ज्यावेळेला क्रांतीची ज्योत पेटवतील त्यावेळेला समाज खऱ्या अर्थानं बदलेल. समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर महिलांच्या हाती सगळं आपण सूत्र दिली पाहिजेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे, त्यांच्याकडून चळवळ घडवून आणली तर समाज परिवर्तन लवकर शक्य होईल. आणि खऱ्या अर्थाने 1942मध्ये जी नागपूरमध्ये बाबासाहेबांनी महिला परिषद घेतली होती तिचे पडसाद संपूर्ण भारतभर पडलेले होते आणि एक मोठा जोर चळवळीने धरलेला होता.
अनेक प्रश्न होते. आत्ता तरी 2026मध्ये आपण खूप सुखी आहोत. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. माझ्यासारखी प्राचार्य, 4 व्हीलर गाडी आहे, नोकर चाकर आहेत, चांगल्या घरामध्ये आपण राहतो. पण ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर काम करत होते त्यावेळेला लोकांना पुरेशी साधन सामग्री नव्हती, तुटपुंज पैसे होते, वेळ भरपूर होता, पण प्रवासाची साधनं नाहीत, पुरेसा पैसा नाही, खायला पुरेसं नाही. तरी अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला उठ म्हणायचं, तू जागा हो, तुझ्यावरती जे काही अन्याय अत्याचार होतात त्याचा तू अभ्यास कर आणि याच्यातून तू बाहेर पड. बाबासाहेब म्हणतात तसं गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिली तर तो नक्कीच बंड करून उठेल. आणि बाबासाहेबांनी फक्त तेवढंच केलं की आपल्या सगळ्यांना जाणीव निर्माण करून दिली की तुझी जागा ही नाही, तू मोक्याची जागा पटकवली पाहिजे, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेतल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी दूध घेईल शिक्षण, जो प्राशन करेल तो वाघासारखं गुरगुरायला सुरुवात करेल. आणि आपल्या सगळ्यांना रिझल्ट दिसत आहेत. तुमच्या समोरच उदाहरणं, डॉक्टर वृषाली रणधीर ह्या जेव्हा शिक्षण घेतात, एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून काम करतात, त्यावेळेला त्यांच्या आवाजामध्ये एक आपोआप जरब निर्माण होते. ह्यालाच गुरगुरणं म्हणतात ना. गुरगुरणं दुसरं तिसरं काय असणार आहे. आणि अशा अनेक महिला ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्यांनी कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पालन केलं, त्या वेगवेगळ्या चांगल्या पदांवरती विराजमान झाल्या. आज आपण राष्ट्रपतीचं पद बघतो आहे की जे सुशोभित झाले हे बाबासाहेबांच्या विचारामुळं. महिला पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या, असं एकही क्षेत्र राहिलं नाही की जिथं महिलांनी बाजी मारलेली नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत. आणि हे सगळं श्रेय महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला जातं. त्यांनी तो दिवा जर तेवत ठेवला नसता, कायम जर आपल्यावर हॅमरिंग केलं नसतं की तुम्ही हे उठा, सोडून द्या, हे सगळं जुन्या सगळ्या परंपरा सोडून द्या, मनुस्मृतीमध्ये जे काही नियम लिहिलेले आहेत हे लोकांना दडपवण्यासाठी आहेत, महिलांना बांधून ठेवण्यासाठी आहेत, त्यांचे साखळदंड जर तोडायचे असेल तर तुम्ही स्वतःच उभं राहिले पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरं कोणीही बदल करणार नाही. तुमच्या आयुष्यात जर बदल घडवून आणायचे असतील तर तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, हे ठणकावून बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. आणि त्यांचा वसा ज्यांनी ज्यांनी घेतला ते मोठे झाले. ज्यांनी घेतले नाहीत विचार ते आजही भोंदूबाबांच्या नादाला लागतातच आहे. आजचं ज्वलंत उदाहरण, ज्यांना कोणाला घ्यायचे नाहीत बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार, तर मग ते होम करतात, हवन करतात, यज्ञ करतात, वेगवेगळ्या पूजा अर्चा करतात, वेगवेगळे दोरे, गंडे दोरे बांधतात आणि नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागतात. एंड रिझल्ट काय येतो की आपण फसले गेलोय हे लोकांना खूप उशिरा समजतं. पण जो महात्मा फुल्यांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वाटेवरती चालतो तो परिस्पर्श आहे. खरं म्हटलं तर आपण सगळे लोखंड आहोत आणि तो स्पर्श, परिसाचा स्पर्श जेव्हा लोखंडाला होतो त्या लोखंडाचं सोनं होतं आहे. माझं सोनं झालं. मी जे आज चेअरवरती बसले, माझं सोनं कशामुळे झालं तर त्या विचार, परिसरूपी विचार, ते मला त्यांचा स्पर्श झाला आणि म्हणून माझ्यात बदल घडला. तो वसा उचलून मी घरोघर जाण्याचा प्रयत्न केला, महिलांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुलेंचे एकपात्री प्रयोग करण्यासाठी मी एक धाडस दाखवलं की जे मला समजले, मला जे ज्ञान मिळालं, मला जे बाबासाहेब समजले, मला जी सावित्री समजली, मला जे महात्मा फुले समजले, ते बाकीच्या सगळ्या महिलांना समजले पाहिजेत. आणि म्हणून मी एक साधी पिशवी हातामध्ये घेतली ज्याच्यामध्ये नऊवारी साडी, चोळी आणि सावित्रीचे विचार घरोघर जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत 1000 प्रयोग केले. जर मी पुरुष असते तर मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोयचा एकपात्री केला असता, मी बाबासाहेब आंबेडकर बोलतोय असा एकपात्री प्रयोग केला असता. पण मी स्त्री असल्यामुळे एक कणखर सावित्री लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जे चळवळीचे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माझी अशी अपेक्षा आहे की पुढच्या पिढीने सुद्धा ही विचारधारा पुढे नेली पाहिजे. कारण अनेक आक्रमणं आपल्यावरती होत आहेत. आता कोणी बॉम्ब टाकण्याची आपल्यावरती आवश्यकता नाही. जी युद्ध होत आहेत, आता इराकचं युद्ध आपण बघतोय, अमेरिकेसारखी जी मोठी सत्ता आहे त्यांच्यावरती सुद्धा जर हल्ले होत असतील तर भारतावरती बॉम्ब टाकण्याचं कोणी गरजच नाही आहे. फक्त अंधश्रद्धेचं एक पिलू सोडून द्यायचं
लोकांना बधीर करून टाकायचं, मोबाईलमधून नवीन पिढीला बधीर करून टाकायचं, बॉम्ब टाकण्याची गरज नाही. ह्याला सगळ्याला जर उत्तर द्यायचं असेल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल, तर केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि जे क्रांतिकारी चळवळीचे विचार आहे हे लोकांपर्यंत जर पोहोचवले, तर पुन्हा एकदा भारतामधून सोन्याचा धूर निघायला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण लोकांना कोणतं सामाजिक कार्य केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण पाऊलवाट चालली पाहिजे, हे सांगण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून जाधवर ग्रुपचं मी खरं अभिनंदन करेल की त्यांनी ही चळवळ चालू ठेवलेली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून, रेकॉर्डिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ही खऱ्या अर्थानं आवश्यक असलेली चळवळ आहे, जिची समाजाला गरज आहे. मी 100 विद्यार्थिनींना मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते या प्रयोगाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. कारण ही विचारधारा पुढे चालू राहिली पाहिजे, हा विचार पुढे चालू राहिला पाहिजे. नाहीतर नालंदा विद्यापीठ जळून खाक झालं, जिथे कागद सगळे संपले, बुद्धाचा विचार संपवला, पण जो मुखोद्गत होता, जो पाठांतर होतं, ते पाठांतर लोकांच्या पुढे चालू राहिलं आणि पाली भाषेचं जे काही साम्राज्य आहे ते भिक्खूंनी पुढं नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथे विद्रोह चालतच नाही. इथे काय चालतं, गर्दीला बधीर बांधवायचं आणि आपले दुकानं थाटायचे, अंधश्रद्धेचे दुकानं थाटायचे, जे काही सत्य परिस्थिती नाही ती लोकांपर्यंत मांडायची आणि आपले दुकानं चालवायचे. त्याच्यात विद्रोह करणारा बुद्ध, त्याच्यात विद्रोह करणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यात विद्रोह करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यात विद्रोह करणारे संत तुकाराम. तुकारामाचे अभंग बुडले बुडले बुडले, हां, हे लोकांनीच बुडवायचे आणि पुष्पक विमान येतं मग घ्यायला. तुकारामाला न्यायला पुष्पक विमान येतं आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात की बघा वैकुंठाला गेले पुष्पक विमानामध्ये बसून. लोकांना हे समजत नाही की जो कोणी विद्रोह करणार आहे त्याला संपवलं जातं, त्याचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जो क्रांतिकारी विचार आहे, जी चळवळ आहे, ती कायम जिवंतच राहते. तुकाराम महाराजांचे अभंग लोकांचे तोंडपाठ होते, ते पुन्हा तयार झाले आणि सांगितलं की गाथावरती आल्या. मित्रांनो, मैत्रिणींनो, त्या गाथावरती नाही आल्या, तर जे तोंडपाठ होते सगळे अभंग, ते लोकांनी पुन्हा लिहून काढले, पुन्हा ते लोकांच्या समोर मांडले आणि पुन्हा ती चळवळ उभी राहिली. आज 2026 मध्ये सुद्धा जर आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर माझ्यासारखी वृषाली रणधीर एक सैनिक म्हणून उभी राहते. तुमच्यातले सैनिक उभे राहिले पाहिजेत आणि जो हा अवास्तवपणे, जो खोटी दुनियादारी तयार केली आहे, एक भूलभुलैया तयार केलेला आहे, ह्याच्यातून तरुण वर्गाला बाहेर काढण्यासाठी आपण आता प्राणाची बाजी लावण्याची गरज आहे. आता कोणी बाबासाहेब आंबेडकर निर्माण होणार नाहीत. त्यांनी त्यांचं काम केलं. त्यांनी हिंदू कोडबी लिहिलं, त्यांनी महिलाविषयक धोरणं तयार केली, त्यांनी सगळे कानून कायदे तयार करून घटनेच्या आधारे आम्हाला सगळ्यांना समानता दिली. घटना लिहून त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मी समानता तुम्हाला देऊ शकतो आणि ती कायद्यानं देऊ शकतो. आता त्याला इम्प्लिमेंट कोण करतंय त्याच्यावर डिपेंड आहे. बाबासाहेब म्हणाले होते की राज्यघटना मी लिहून तुमच्या हातात सोपवतोय, पण त्याला इम्प्लिमेंट करणारी व्यक्ती कशी आहे, माणसं कशी आहेत, त्याच्यावर त्याचं यश आणि अपयश असेल. जर वाईट बुद्धी ठेवून, सूडबुद्धी ठेवून जातीचं राजकारण करणारी लोक जर ही राज्यघटना अंमलबजावणी करणार असतील, तर त्याचे दोषच सगळ्यांना दिसतील. पण निरपेक्ष पद्धतीने, धर्मनिरपेक्ष पद्धतीने, समानतेच्या जोरावर समता, बंधुत्व, समानता, इक्वॅलिटी याच्या जोरावर जर आपण ती राज्यघटना इम्प्लिमेंट करायला लागलो, तर तिचं खऱ्या अर्थाने चव चाखता येईल. तिचं जे माधुर्य आहे, तिचं जे सौंदर्य आहे, राज्यघटनेचं सौंदर्य हे तिच्या इम्प्लिमेंट कसं करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे तिची खरी सौंदर्य तुम्हाला बघायचं असेल तर धर्मनिरपेक्षपणे, समानतेच्या, बंधुतेच्या तत्वांवर आधारित आपण ते इम्प्लिमेंट करूयात आणि त्याच्यावरती सगळेजण उभे राहूयात. आज अनेक खेडेगावांमध्ये मुलींना शिक्षण मिळत नाही, लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही, ह्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही. सगळे चिडीचिप, राजकारणी चिडीचिप, शैक्षणिक क्षेत्रामधले लोक चिडीचिप, सगळ्यांनी गुडी बोलायचं, जे आवडेल ते बोलायचं. म्हणजे जर विरोध होत असेल तर आजही लोकांना कचऱ्यासारखं बाहेर टाकलं जातं, किडामुंगीसारखं मारलं जातं. म्हणजे
नरेंद्र दाभोळकर यांचं जर मारेकरी सापडत नसेल तर अंधश्रद्धा निर्मूलन मग कोणी करायचं? जे चांगली लोक काम करतात त्यांचे हत्या केली जाते किंवा त्यांना चळवळीतून बाहेर काढलं जातं किंवा बाहेर फेकलं जातं. हे सगळे जर प्रकार असतील तर मग नवीन येणारी पिढी आहे ही क्रांतीकडे जायला नको म्हणते, मग ती एन्जॉयमेंटकडे वळते. आता एवढे पब चालतात, पबमध्ये विद्यार्थी जातात, मुलं जातात. कशाचं कारण? तर तिकडे त्यांना एन्जॉयमेंट मिळतं. मोबाईलमध्ये गुंग होणारी पिढी आपल्या आयुष्यातले 4-4, 5-5 तास जर अनावश्यक गोष्टींमध्ये घालवत असतील तर ही पिढी पुढचा समाज काय घडवणार? मग ह्या सगळ्या समाजाला विधायक कामांकडे वळवण्याची जबाबदारी आज आमची सगळ्यांची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला रस्ता आखून दिलेला आहे, जे आपल्याला कामाचं स्वरूप त्यांनी समजावून सांगितलेलं आहे, कुठली पावलं उचलायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. अरे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक PhD पदवी मिळवण्यासाठी रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ लिहितात आणि त्याचा पुढे जाऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार होते. म्हणजे किती बुद्धिमत्ता असेल ही. आज आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही एखादा प्रोजेक्ट देतो कॉलेजमध्ये, तो मुलगा ChatGPTमध्ये तो तयार करून आणतो, कॉपी पेस्ट करतो. नाईलाज असतो आम्हाला त्याला मार्क द्यावे लागतात. अशी कोणतीही यंत्रणा नाही त्याला थांबवण्याची, त्याला थोपवण्याची. अरे माझा विद्यार्थी असा असला पाहिजे की त्याने केलेल्या प्रोजेक्टचं उद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखीच अजून एखादी जर संस्था तयार झाली तर त्यात माझं यश आहे. रिसर्चरचं यश कुठे आहे? त्याने घेतलेल्या डिग्र्या, त्याने घेतलेली PhD ही फक्त लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी नाही, त्याच्या नावापुढे लावण्यासाठी नाही, तर त्या रिसर्चने समाजाला काय योगदान दिलं. मला सांगायला अभिमान वाटतो की मी जो रिसर्च केला, माझी जी PhD आहे महिला बचत गट आणि लघुउद्योग याच्या माध्यमातून मी 500 महिलांचा ग्रुप केला, त्यांचे बचत गट तयार केले, त्यांचा हाऊसिंगचा प्रोजेक्ट केला. वाडेबोलाई या ठिकाणी 7 एकर जागेवरती त्याचं काम सुरू आहे आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये पहिला प्रोजेक्ट असेल जो महिलांनी स्वतःसाठी गृहप्रकल्प योजना राबवलेली आहे. हे माझ्या PhDचा रिझल्ट आहे. तर मला असं सांगावंसं वाटतं की इथून पुढे ज्यांना कोणाला PhD करायचं असेल, ज्यांना कोणाला संशोधन करायचं असेल, त्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. माझा MPhilचा प्रोजेक्ट होता MCED ट्रेनिंग प्रोग्रामवरती. MCEDमध्ये जे उद्योगविषयक ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यावरती मी MPhil केलं आणि तो माझा MPhilचा जो डेझर्टेशन आहे ते MCEDच्या लायब्ररीमध्ये ठेवलं आहे. माझं PhDचं जो थिसिस आहे तो जे ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात बचत गटांना, त्या बचत गटांसाठी मी दिलेले मॉडेल वापरलं जातं. मला खूप आनंद वाटतो. आणि माझे जे विद्यार्थी PhD करतात, माझी 70 वर्षाची स्टुडंट जिने महिला बचत गटावर पुन्हा एकदा रिसर्च केला, तिचा प्रोजेक्टसुद्धा महिला बचत गटातल्या महिलांसाठी एक दिशादर्शक मार्गदर्शक म्हणून इम्प्लिमेंट केला जातो. रुपाली कातोरेसारखी माझी विद्यार्थिनी आहे, जुन्नरसारख्या खेड्यातून येते आणि तिने PhD केलं, तिने संशोधन केलं. ते सुद्धा महिलाविषयक मार्गदर्शन ठरलेलं आहे. त्याच्यातून अनेक महिलांनी प्रेरणा घेतलेली आहे. मला असं वाटतं ही बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी महिलांकडून चळवळ आहे. ना की महिलांनी मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे आणि स्वतःचं अस्तित्व विसरून जाणे. ही बाबासाहेबांना अपेक्षित असणारी चळवळ नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असणारी रणरागिणी ही वृषाली रणधीरसारखी असावी. बाबासाहेबांना अपेक्षित असणारी रणरागिणी ही सावित्रीमाई फुलेंसारखी आहे. जी अपेक्षित असणारी रणरागिणी तिने घरात बसून नाही राहायचं, तिने घरही सांभाळायचं आणि तिने समाजही सांभाळायचा, तिने समाजाला प्रेरणा द्यायची. आणि हे जर सगळे आपण करू शकलो तर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या विचारांना मानत आहोत, त्यांच्या विचारांना वंदन करत आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल. आज जाधवर ग्रुपने हा जो काही खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे, त्यांनी पुढची 100 वर्ष त्याच्याही पेक्षा जास्त वर्ष हा उपक्रम राबवावा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि चळवळीचं वारं हे आता वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आता ट्रेडिशनल पद्धतीने चळवळ करण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये टॉक टाईम आहे, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये इंटरनेट आहे, रिचार्ज करतो आपण. ह्याचा उपयोग जागतिक पातळीवरती समानता साधण्यासाठी करूयात. आपल्या मित्रमैत्रिणी ज्या इतर देशांमध्ये आहेत, ज्यांना गरज आहे
ही गुलामगिरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की मला इथे मत देण्यासाठी संघर्ष करावा नाही लागला, कारण बाबासाहेबांनी मला तो फुकट दिला. परदेशातल्या महिलांना संघर्ष करावा लागला होता मताचा अधिकार मिळवण्यासाठी. त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं होतं, मला नाही उतरावं लागलं. माझ्या भीमानं सोन्याने माझी ओटी कधीच भरली होती. म्हणून तर कडूबाई खरात म्हणतात ना, गमाया भीमान माय सोन्याने भरली ओटी. आता कितीतरी गोष्टी त्यांनी माझ्या ओटीमध्ये टाकलेल्या आहेत. मला स्वातंत्र्य दिलं, मला समता दिली, मला लढण्याचं बळ दिलं. तर हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी दिले मला. हे मी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. मग हातातला मोबाईल हा मी टाईमपाससाठी जर वापरला तर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं अपयश आहे. माझ्या हातातला मोबाईल जर मी माझ्या थायलंडमधला, माझा अमेरिकेमधला, माझा भूतानमधला, माझ्या इतर देशांमधला जो ग्रुप आहे त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी होण्यासाठी मी जर तो मोबाईल वापरला तर ते बाबासाहेब आंबेडकरांचं यश आहे. अशा अनेक ठिकाणी महिलांना गरज आहे, आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, आपल्या सहकाराची गरज आहे, आपल्या विचारांची गरज आहे. हातामध्ये हात धरून साखळी तयार करून आपण जागतिक पातळीवर का नाही होणार? माझी छोटी बहीण शीतल रणधीर ही जागतिक पातळीवरती सगळ्या महिलांना एकत्र करण्याचं काम करते. इंडो ग्लोबल चेंबर तिने स्थापन केलेलं आहे आणि जागतिक पातळीवरच्या महिला आम्ही सगळ्या एकत्र होतो आणि एकमेकींचे सुखदुःख ती वाटून घेतो. माझ्याकडचे उपाय मी त्यांना सांगत असते, त्यांच्याकडचे उपाय त्या आम्हाला सांगत असतात. मग जपान असू देत, थायलंड असू देत, चायना असू देत, इथल्या महिलांचा ग्रुप. मला वाटतं हे खरं बाबासाहेबांचं स्वप्न आहे की मी इथल्या महिलांना मजबूत केलं. आता महाराष्ट्र हा कायम आघाडीवरच राहणार आहे संपूर्ण भारतामध्ये. भारतामध्ये कुठेही कितीही चळवळी झाली तर त्याचं केंद्र हे महाराष्ट्र राहणार आहे. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांची जी विचारधारा आहे ह्या मातीमध्येच तो गुण आहे की जो ह्या मातीमध्ये जन्माला येणार तो विद्रोह करणार. तो असं कोणीतरी जबरदस्तीने गुलामांना गुलामगिरी लादत असेल तर त्याला धुडकावून देण्याची प्रेरणा ह्या मातीमध्ये आहे. महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरीचं पुस्तक लिहितात आणि त्याच्यामध्ये कशी गुलामगिरी असते ते सगळं लिहून काढतात. जर गरिबी हा भारताचा जर प्रॉब्लेम असता, फुलेंनी गरिबी असं पुस्तक लिहिलं असतं. पण इथला प्रश्न गरिबी नाही, पैसा हा इथला प्रश्न नाहीच आहे. पैसा भरपूर कमावता येतो, अनेक ठिकाणाहून तो अनेक सोर्सेसमधून मिळवता येतो. पण इथला मेन प्रॉब्लेम काय आहे की एक वर्ग दुसऱ्या वर्गाला गुलाम बनवतो. म्हणजे ज्याच्याकडे आहे रे वर्ग आहे, अनेक नाही रे हा एक वर्ग आहे. नाही रे वर्ग खूप मोठा आहे. आहेरा वर्ग संख्येने कमी आहे, पण तो काय करतो, जो नाही रे वर्ग आहे त्यांना गुलाम बनवून ठेवतो. त्यांना शिक्षण देत नाही, त्यांना जगामध्ये काय नवीन उलाढाली होतात ते सांगत नाही, ते कळू देत नाही. कारण जर त्यांना समजलं तर ह्यांच्या घरचे टॉयलेट्स कोणी साफ करायचे? आपल्या घरचे टॉयलेट साफ करण्यासाठी जशी आपल्याला कामवाली पाहिजे असते तसं आपल्या सगळेच साफसफाई करण्यासाठी, आपली सगळी ओझ्याची कामं करण्यासाठी त्यांना गुलाम पाहिजे असतात. आणि म्हणून इक्वॅलिटी नको. तर हे जोखडच आपण झुगारून देऊयात ना. आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. संडास साफ करणाऱ्या माणसाला अधिकार आहे IAS ऑफिसर होण्याचा. तो मिळवून देतो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार की तू मोक्याची जागा पकड, चल तू कोणत्या जातीचा आहे हे सोडून दे, मोक्याची जागा पकड आणि तुझी ताकद दाखव. जेव्हा संधी मिळते तेव्हा त्याचं आम्ही सोनं करतो. ही सिस्टीम आम्हाला संधीच देत नाही. ही सिस्टीम कधी जातीच्या माध्यमातून, कधी वर्णाच्या माध्यमातून, कधी लिंगाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून भेद करायचा आणि एका ठराविक वर्गाला पिचट ठेवायचं. जुगारून देऊ ही सगळी गुलामगिरी. शिक्षण घेऊयात. शिक्षणाचं शस्त्र हातात घेतलं सावित्रीमाईने, तिने मला उभं केलं. माझ्या हातामध्ये आता इंटरनेट हे शस्त्र हातात आहे. ह्या शस्त्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवरच्या महिलांना मी एकत्र करेन. माझ्यापासून सुरुवात करेन. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल व्हा, नसेल व्हायचं नका होऊ.
जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल भारताचा आणि त्यावेळेला 2026 सालामध्ये कोणी कोणी काय काय कामं केली ह्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा असेल, की जिथं मी महिलांना उभं करण्याचं काम करते, त्यांना धाडस देण्याचं काम करते, त्यांना बाबासाहेबांचा विचार सांगते, त्यांना महात्मा फुलेंचा विचार सांगते, त्यांना सावित्रीबाई फुलेंचा विचार सांगते आणि ही क्रांतीची ज्योत माझ्या परीने मी पुढं नेण्याचा प्रयत्न करते. आपल्या सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या 200व्या जन्मशताब्दीच्या प्रारंभाच्या शुभेच्छा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 14 तळ्याच्या 100व्या वर्षाच्या प्रारंभाच्या शुभेच्छा देते आणि महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं खूप खूप आभार मानते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद.